साखर कारखान्यांच्या वजन काट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। या पथकांमध्ये ज्या त्या जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र अधिकाऱ्यांसह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींचा समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील भरारी पथकानं जिल्ह्यातील कारखान्यांची तपासणी सुरू करण्याअगोदरच सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन काही कारखान्यांची तपासणी करून काटे बिनचूक असल्याची प्रमाणपत्र सुद्धा दिल्याचं आज साखर आयुक्तांच्या बैठकीत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणलंय। ज्या अधिकाऱ्यानं ही कथित तपासणी केली आहे त्याच्याशी साखर आयुक्तांसमोरच संपर्क साधत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी हे गौडबंगाल उघडकीला आणलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी होत असताना इथल्या वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांसह भरारी पथकातील सदस्यांना याची काहीच कल्पना नसल्यामुळं ही खरंच तपासणी होती का, कारखान्यांकडून पैसे वसुलीचा प्रकार होता, असा सवाल स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केलाय। यावर साखर आयुक्त कोलते यांनी याची दखल घेत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं सांगितलंय।